गाइस ये मैं हूँ, ये हमारा स्नैक्स है। हमारी पार्टी हो रही है। ये हमारी पार्टी हो रही है। आजच्या दिवसाची सुरुवात जरा लवकरच होते. आता तुम्हाला वाटत असेल की हा सकाळी सकाळी कुठे निघाला आहे. मी ॲक्च्युली आलो दादरला का तर माझे पप्पा येतात गावावरून आणि पप्पांना घ्यायला तर जायलाच पाहिजे. तर जस्ट त्यांची ट्रेन दादर स्टेशनला आली आहे. त्यांना कॉल केला जस्ट, मी बॅग घ्यायला येऊ का, तर ते म्हणले की नको, मी बाहेर येतो. पप्पा मुंबईला येतात हे इतकं एक्साइटिंग असतं नेहमी, कारण यार पप्पा येते. अरे पप्पा हाय, कशा आहात? मस्त एकदम. चल हे काय आणलं तुम्ही इतकं? वेल सभी को नमस्ते, जय श्री राम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. माझ्या आवाजावरून तुम्हाला थोडं आयडिया आली असेल की मला घसा बसला आहे आणि मला थोडी सर्दी झाली. सकाळपासून इतका असा शिंकतोय फक्त मी. आज आहे 11 सप्टेंबर आणि आता वाजले सकाळचे 8:15. आज मी ॲक्च्युली दादरवरून जात नाही आहे, कारण आज माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे की मी आरामात कॉटन ग्रीनला जाऊन माझा नॉर्मल जसा माझा रूट आहे कॉटन ग्रीन टू गोरेगाववरून ट्रेन चेंज करून कांदिवली, मग बस किंवा रिक्षाने. सो मग मी आज तो रूट घेणार आहे. आज मला ॲक्च्युली थोडं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आल्यासारखं झालं आहे. एकतर माझी झोप पूर्ण झाली नाही, कारण मला सकाळी पप्पांना दादरला घ्यायला जावं लागलं. आजही आमच्या 2 एक्झाम्स आहेत. पहिल्या एक्झामचा अभ्यास झाला आहे, ओके आहे. सेकंड जो सब्जेक्ट आहे कॉर्पोरेट व्हॅल्युएशन, तो सब्जेक्ट म्हणजे असं आहे की समजता मला आयुष्य निघून जाईल ना. मी त्याचे लेक्चर्स अटेंड केले आहेत एक दोन, पण काही कारणामुळे मला इतर लेक्चर्स अटेंड करता नाही आले, म्हणून तो एक इश्यू आहे. आज एक तसा दिवस आहे. 3 इडियट्समध्ये कसं आहे की ओ गॉड काय बस फिजिक्स निकाल लेना, 4 नारियल फोडूंगा, तसाच आजचा दिवस वाटतं आहे. पण ठीक आहे, मैं तो निकाल लूँगा भाई, इतना कॉन्फिडेंस तो रखता हूँ मैं. मुंबई इंडीड इज अ सिटी दॅट नेवर स्लीप्स और नेवर स्टॉप्स. कॉलेजच्या जवळ आलो आहे आणि जसं कॉलेजच्या जवळ जातो आहे तसं ती आतली धग वाढत जाते. सेकंड एक्झाम आहे ना, तर ते मी त्या 1 तासाच्या ब्रेकमध्ये अजून थोडं रिवाईज करूनच जाईन. मी जो ट्रेनचा प्रवास आहे फक्त मी नोट्स वाचत आलो आहे, बाकी काही केलेलं नाही मी काही व्हिडिओज काढले, काही नाही केलं. फक्त आणि फक्त अभ्यास करत आलो आहे, म्हणून थोडा कॉन्फिडन्स आहे की चांगली एक्झाम जाईल माझी. आत्ता मला वाटतं की आपण पहिल्या किंवा दोन्ही एक्झाम नंतर भेटू, कारण ब्रेकमध्ये तर मी काही फालतूपणा करणार नाही, फक्त आणि फक्त अभ्यास करणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट सेकंड एक्झाम नंतर भेटू. बाय. ते ना Very tasty momos. मोमोज. गणपती बाप्पाच मोमोज. हे श्रुति, हम लोग के लिए भी लेके आ रहे हैं. ॲड्रेस काय डाल. अदर का नाम साहिल जामदार डालता ना इधर. एक मिनिट लाईन. काय इंटरव्ह्यू काय लायब्ररीत बसून दे ऑनलाईन. काय करायचं आहे? काय करूया सांग. मला व्हिडिओ पण टाकायचा आहे यूट्यूबला. तुझा 3 वाजता आहे ना तुझं? हा, माझं 15 मिनिटाचं काम आहे. हा त्याचं नाद सोडून दे, आपल्यावर नाही. आपला ग्रुप बंद काढला की त्याला. हा ठीक आहे जा. परत तू आलास तर बघ परत. माझं पण ते घे. अमूल टाक. हे दे, हा घे. नीट कर, नीट प्रेशर. मी त्याच्या ह्याच्यावर केली तुम्हाला प्रॅक्टिस त्याची प्रॅक्टिस. आणि इकडे बघ काय केलंय.
कर कुठे आहे? करू नको बोल. कर कुठे आहे? आज अवधूतचा इंटरव्ह्यू आहे, त्याची प्रॅक्टिस सुरू आहे. आमच्या दोन 4 बजे ना. सकाळच्या याला एक क्वेश्चन नव्हता, 3rd नंबरचा तोच क्वेश्चन दुसऱ्या पेपरला रिपीट झाला. मला अर्जुनने दाखवलं मला 5 मिनटं आधीच नाही, 5 मिनटं नाही, पेपर संपून झाला वेळ, त्या वाजलेत 2:30. 12:45ला पेपर वगैरे संपले आमचे. मग ॲक्च्युली आमची होती एक मॅनेजमेंट ग्रुप आहे आमचा, त्याची मीटिंग होती. हे लोक नाही तर मी एकटाच होतो. मागच्या ब्लॉगमध्ये जे ईशा आणि अवंतिका आहे त्या पण त्या ग्रुपमध्ये आहे. सो आमची एक मीटिंग होती नरपटीला ना. आज अवधूतचा इंटरव्ह्यू आहे नरपटीला. मी आधीच सांगतोय अवधूत. आता आम्ही लायब्ररीत बसलो आहे आणि मी करतोय व्हिडिओ अपलोड. त्याच्या आधीचा व्लॉग म्हणजे फर्स्ट डे तो व्हिडिओ अपलोड करतोय मी काय करतो की अख्खं ChatGPTला प्रॉम्प्ट देतो की तो मला टायटल सजेशन्स आणि सगळं देईल. चिल्ला की स्किन होता हा, तसं काही लोकांना माहिती नाही. AI का वापर नाही करना है क्या? This is exactly what the ADAI model represents. And today, I will take you through the journey step by step. First of all, And today I'll take you from the structured framework. वा स्ट्रक्चर्ड फ्रेमवर्क कसला. कमिटीचं नाही आता का काम. वा ग्रुपमधून पहिला असं आहे ज्याचा इंटरव्ह्यू लागलाय माझ्या नंतर. अवधूत कसं वाटतंय? कट कर सांगतो तुला कसं वाटतंय ते. की थांब ना, ऐक की सांगतो. बोल की. मला खूपच मस्त वाटते कारण हे याच्यासारखे फ्रेंड मला भेटलेत. हा यश स्पेशली थँक्यू फॉर अवंतिकाची, कारण त्याने मला खूप सारी अशी मदत केली आहे. अवंतिका जी के नेतृत्व में इतना अच्छा काम हुआ है आज. आता बघूया सगळं वर देवाच्या हातात, जी देवाची इच्छा काय असेल ते आम्ही करू. फक्त एक आहे की ग्रुप मधल्या 7च्या 7 लोकांचं प्लेसमेंट झालं पाहिजे बस. फक्त कंठात मुदळतील शब्दांचे बुडबुड. आमच्या गावात एक जण आहे, प्रत्येकाला मुक्त कंठातून उधळती शब्दांचे बुडबुडे. त्याला आम्ही सगळेजण गावात दिसत ना का नाही, तर सगळेजण शब्दांचे बुडबुडे म्हणतात. तर आता प्लॅन असं आहे की आम्ही जातो अवधूतच्या रूमवरती. अवधूत देणार इंटरव्ह्यू, आम्ही बाजूला बसून बघणार त्याचा इंटरव्ह्यू. पण अवधूत घाबरू नका. पहिला हसायचं नाही ना. नाही असणार रे बाबा, तुला काहीच करत नाही. इतकं सेन्स आहे की मी महत्वाच्या ठिकाणी नाही असत. That is what sparked my keen interest in choosing HR as my profession. As a part of my MBA journey, I recently completed my summer internship at Suyash Karting Private Limited, where I worked on HR related functions. अरे वो शर्ट थोड़ा वैसा ही है. उभा होऊन घाल. वाह रे मेरे कॉर्पोरेट. ये बॉय तिकडे आण. थोडं टाय ते बटणा नको लावू. बसताना बटणा नसतात लावत. ला 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 ला. Gmail. आला माल आला. अर्जुन काय आलंय? माल काय आणलंय? दाखव की. ये बेबी. ए तो दिखा इधर. हे नका. जर तू फोडलं तुला फटके येते. संत का हुकतो का तू कांदे कापतो का? मी कशाला पण. ए नीट काप ना ते. काय करतोय? फोडायला मग सांगितले अर्जुन दोन इकडे दे. त्याच्या पहिल्या तोंडात काढायला आकर जास्त टोमॅटो.
अरे कसं न भेटलं आणि खातो रे तू हो रे. तू हात पण लावला तू बघ आता. वा 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 वा. सगळे काही येत आहे काय. ये बेबी ये थांब रे. गाइस ये मैं हूँ, ये हमारा स्नैक्स है. हमारी पार्टी हो रही है. वेल मगाशीच आम्ही अवधूतच्या रूमवरून निघालो. बसमध्ये होतो, इतकी झोप लागली मला. डोळा लागला आणि जस्ट बोरिवली स्टेशन यायच्या आधी माझा डोळा उघडला. आता मी हे तुम्हाला सांगितलंय की नाही मला आठवत नाही आहे, प्रॉबब्ली सांगितलं असेल. आज जे आमचे 2 पेपर होते, पहिला जो होता पेपर डिसेंट होता, छान गेला पेपर. आणि जो सेकंड पेपर होता तो नॉट सो डिसेंट गेला, बट आय थिंक मी तो काढलाय पेपर चांगल्यापैकी. आज ॲक्च्युली अवधूतचा इंटरव्ह्यू सुद्धा होता, तर तो थोडासा नर्वस होता. ऑफकोर्स प्रत्येकजण त्यांच्या इंटरव्ह्यूच्या आधी नर्वस असतोच, म्हणून तो आमच्याकडून अख्खं प्रॅक्टिस करून घेत होता की त्याचे PPT प्रेझेंटेशन आणि ग्रुप डिस्कशन वगैरे सगळं. पण त्याचं GD झालं आणि त्याला शॉर्टलिस्ट नाही केलं. काय की त्याच्या चेहऱ्यावरती थोडी डिसअपॉइंटमेंट होतीच, ऑफकोर्स असणार, कारण त्याने खूप प्रॅक्टिस केली. पण किसी महान पुरुष ने कहा है की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून अवधूत जर तुम्ही बघतोस तर काही मनाला लावून घ्यायची गरज न भावा, असे लय इंटरव्ह्यू येतात. आता मी आहे बोरिवली स्टेशनला आणि आता संध्याकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7. आज थोडा उशीरच झाला, नाहीतर मी इतक्यात घरी पप्पांसोबत असलो असतो. पण भावासाठी थांबायचं आहे तर थांबायचं आहे. वेल दिस इज द नेक्स्ट डे. ॲक्च्युली काल रात्री मी घरी वगैरे आलो, पप्पा पण होते घरी, म्हणून मला ॲक्च्युली हा ब्लॉग कालच एंड करायचा होता. पण ड्यू टू अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस मला काल हा ब्लॉग एंड करता नाही आला. आजही माझे 2 पेपर आहेत, म्हणून त्याचाही अभ्यास थोडा बाकी आहे. म्हणून मी अख्ख्या कॉलेजपर्यंतच्या प्रवासात फक्त अभ्यास करणार आहे. हेच आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि येस, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. वा वा वा. काय काय काळजात मनबिन नाही, मनबिन देवानं मला आशीर्वाद दिलेला आहे. काय काळजात मनबिन नाही करत बसायचं. जायचं मित्राच्या रूमवर आणि जायचं रूम पप्प्या पक पक करून.